उघड्यावर शौचाला जाण्यानं होणारी कुचंबना टाळण्यासाठी महाविद्यालयीन तरुणींनं शिष्यवृत्तीच्या पैशातून शौचालय बांधून ग्रामीण तरुणींपुढे एक वेगळा आदर्श ठेवलाय। सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब गावच्या प्रियांका जाडकरनं घरातल्या महिलांच्या कुचंबनेला स्वच्छतागृह बांधून वाट करून दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब गावातील प्रियांका जाडकर ही मोडलिंब महाविद्यालयाची विद्यार्थिनी। प्रियांका ही आपल्या कुटुंबासोबत मोडलिंब गावातल्या वस्तीवर राहते। तिच्या महाविद्यालयात ती राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमात भाग घेते। या NSSच्या उपक्रमातूनच तिला स्वच्छतेचे धडे मिळाले। तिने देखील याबाबत गावोगावी प्रबोधन केलं, पण तिच्या घरातच शौचालय नसल्याची कमतरता तिला सलत होती। पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं तिची मागणी पूर्ण होत नव्हती। पण प्रियांकानं शौचालय बांधायचा ध्यासच घेतला असल्यानं तिनं 2 वर्षाची शिष्यवृत्ती साठवून ठेवली। तिनं शिष्यवृत्तीचे 4800 रुपये वडिलांना दिले आणि शौचालय बांधण्याचा आग्रह धरला। 2 वर्षापूर्वी आमच्या कॉलेजमध्ये NSS कॅम्प भरवण्यात आला होता आणि त्यातून मला स्वच्छतेचं महत्त्व पटलं आणि माझ्या वैयक्तिक येणारी स्कॉलरशिप 2 वर्षाची म्हणजे 4800 रुपये आणि प्लस माझ्या पप्पांकडे मी आग्रह केला की आपण शौचालय बांधू आणि त्यांनी पण थोडीफार मदत केली मला। पण आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही शौचालय बांधू शकत नव्हतो। त्यामुळे माझी वडील, आई, बहीण, भाऊ आमच्या सगळ्यांना घरच्यांना त्रास होत होता। त्यामुळे वडिलांना आग्रह केल्यामुळे वडिलांनी म्हणजे शौचालय बांधलं आणि आमची जी कुचंबना होती ती थांबली। सुरुवातीला प्रियांकाच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या तिच्या वडिलांना देखील तिची जिद्द पूर्ण करावी लागली। बाहेर रानामध्ये वर जायला लाज वाटते खूप, त्यामुळं म्हणजे संडास बांधणं गरजेचं आहे। त्यामुळे आम्ही संडासाला बांधायला सुरुवात केली। ते बँकेमध्ये साठवली स्कॉलरशिपचे पैसे, ते काय माझ्यावरचे काय म्हणून बांधून काढले। प्रियांकाच्या या निर्णयाचे तिच्या महाविद्यालयातील शिक्षकांकडूनही कौतुक होतंय। आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थिनी ह्या प्रियांका जाडकरने की तिला जी स्कॉलरशिप मिळत होती ती स्कॉलरशिप तिनं 2 वर्ष सातत्यानं साठवून ठेवली आणि घरच्यांना आग्रह धरला की मला मिळालेली स्कॉलरशिप आणि तुम्ही काय पैसे द्या, मला शौचालय बांधावं लागेल आणि उभं करावं लागेल। हे सुद्धा आम्ही ह्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचं एक फलित समजतो की आम्ही दिलेलं विद्यार्थ्यांवर जे स्वच्छतेचे श्रमसंस्कार आहेत त्यातही विद्यार्थी कुठेतरी चांगले घडून येतात। हे आम्हाला सुद्धा त्या मुलीच्या बाबतीत तिनं जे दिलेला जो आविष्कार आहे, तिनं जे दिलेलं काम आहे, हे आम्हाला सुद्धा एक प्रेरणादायी काम ठरलेलं आहे। प्रियांकाच्या या निर्णयाचं आज सर्वत्र कौतुक होत असून सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर निशिगंधा माळी यांनी तर आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सोलापूर जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी अथक प्रयत्न केले। आज मात्र आपल्याच गावातील एका विद्यार्थिनीनं या कार्यात पुढाकार घेतल्याचा आनंद त्यांनाही होतोय। माझ्या गावातील ही विद्यार्थिनी 2 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा NSS कॅम्प घेतला होता त्याच्यातली ही विद्यार्थिनी आहे आणि तिने स्वतः प्रोत्साहन घेऊन आणि स्वतःला वाटल्यामुळं तिनं खरं तर 12वी पासून पैसे जमा करून तिनं शौचालय बांधलेलं आहे। आणि अशाच जर माझ्या मुली या कॉलेजच्या युवती जर तयार झाल्या तर शौचालय बांधण्याचा मी जो 1 वर्षभर प्रतिज्ञा केली होती की मी जोपर्यंत जिल्हा परिषद अध्यक्ष आहे तोपर्यंत मी हा जिल्हा निर्मलग्राम करण्याचा ध्यास घेईन आणि ते काम करेन। तर मला असं वाटतं की अशा प्रियांकासारख्या अशा जर मुली तयार झाल्या तर जिल्हा निर्मलग्राम होण्यासाठी इथून पुढच्या कुठल्या अध्यक्षाला पायातनं चप्पल काढावी लागणार नाही। ग्रामीण भागात स्वच्छतेचा आणि शौचालयाचा खूप मोठा प्रश्न आहे। महिलांना आजही शौचासाठी उघड्यावर जावं लागतं। जर ग्रामीण भागातील महिला आणि तरुणींनी प्रियांका सारखीच जिद्द ठेवली तर राज्यभर शौचालय व्हायला वेळ लागणार नाही। नुकतंच वाशिमच्या संगीतानं गळ्यातलं डोरलं विकून स्वच्छतागृह बांधल्याचं आदर्श उदाहरण आपल्या समोर आहे। आता प्रियांकानं देखील ग्रामीण भागातल्या तरुणींपुढे असाच आदर्श ठेवलाय। महिलांची गैरसोय दूर करून स्वच्छतेचा वसा जपण्यासाठी आता महिलाच पुढे येऊ लागल्यानं शौचालय बांधण्याच्या चळवळीला नक्की बळकटी मिळणार आहे। संतोष पवार, ब्युरो रिपोर्टसह साम TV, सोलापूर।